नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमधून आपल्या डाळिंब बागेला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती हे समजून घेणार आहोत. म्हणजे आपण आपल्या डाळिंब बागेला पाणी सकाळी द्यावं की संध्याकाळी द्यावं, योग्य वेळ जी आहे सकाळ संध्याकाळ ती आपण समजून घेणार आहोत व ते कोणत्या वेळेस का द्यावं हे पण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. आता समजा आपण जे झाडाला पाणी देत असतो, मग पाण्यातूनच झाडाला जे काही अन्नद्रव्ये आहेत ते पाण्यात विरघळून पाण्यात मिसळूनच झाडाच्या शरीरात जात असतात. मग तेव्हा झाडाला अन्नद्रव्य मिळत असतं. म्हणून झाडासाठी पाणी हेच जीवन आहे आणि पाणी हेच अन्न आहे. म्हणून पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करणं पण खूप महत्त्वाचं आहे. आता उन्हाळा चालू आहे, तापमान वाढलेलं आहे. मग जर समजा आपण सकाळी 6:30-7 वाजता जरी पाणी दिलं बागेला, तर त्यावेळेस काय होतं 6:30-7 वाजता सूर्य उगवलेला असतो. जेव्हा आपण सकाळी 7 वाजता ड्रिप चालू करतो, तर 9 वाजेपर्यंत जरी 2 तास पाणी दिलं, तर 9 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपली ड्रिप चालू असल्यामुळं ड्रिपर खाली तिथं पूर्ण पाण्याची ओल असते आणि काही वेळेस तिथं पाणी साचतं सुद्धा. मग अशा वेळेस 9 वाजेपर्यंत सूर्य खूप वरती आलेला असतो. 9-9:30 पर्यंत थोडं चांगलंच ऊन पडायला सुरुवात झालेली असते. मग 9-9:30 पर्यंत जर आपली मोटर चालू असली, तर 9-9:30 पर्यंत त्या जागेवर पूर्ण ओल असते आणि जेव्हा सूर्य 11-12 वाजेपर्यंत तापतो, त्यावेळेस त्या ओल असलेल्या जमिनीतून त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन होत असताना तिथून पाण्याची वाफ निघत असते. त्या पाण्याची जेव्हा वाफ बनते, ती वाफ आपल्या कळ्यांसाठी, फुलांसाठी घातक ठरते. मग त्यावेळेस कळ्यांना सुकवा येतो किंवा कळी गळ होते आणि जे फळ असतं, ते फळांना सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि जी जमिनीतून निघणारी वाफ असते, त्या वाफमुळे तेलकट रोगाचे जीवाणू पण ॲक्टिव्ह होतात आणि बुरशी पण ॲक्टिव्ह होते. म्हणून मग आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि नंतर जेव्हा आपण संध्याकाळी समजा आपण संध्याकाळी 6-7 वाजता जरी पाणी देण्याचं ठरवलं, तर त्यावेळेस काय होतं की दिवसभर तापलेली जमीन असते आणि त्या जमिनीवर जेव्हा पाणी पडतं, त्यावेळेस पाणी जसं-जसं पसरतं, तसं-तसं त्या तापलेल्या जमिनीतून वाफा निघतात आणि त्या वाफांचा पण आपल्या झाडाला दुष्परिणामच होतो. आणि रात्री जर पाणी दिलं तर रात्रभर ते रात्रभर जमीन थंड असते आणि त्या रात्रभर त्या जमिनीमध्ये जर पाणी राहिलं, तर तिथं दलदल होते. रात्रभर मुळ्या त्या पाण्यात राहतात. मग रात्रभर त्या मुळ्यांना पण अन्न अपटेक करता येत नाही. उलट त्या मुळ्यांना पण त्याचा त्रास होतो, जास्त ओल असल्यामुळं, दलदल असल्यामुळं. मग जर आपण समजा पहाटे 4 वाजता जर पाणी दिलं, तर रात्रीमध्ये पूर्ण जमीन थंड असते. पहाटे 4ला जर पाणी दिलं, तर 4 ते 6 पर्यंत 2 तासात ते पाणी जमिनीत शोषलं जातं. पहाटे पाणी देण्याची जी वेळ आहे, ही योग्य वेळ आहे आपल्या झाडांसाठी पाणी देण्याची ह्या उन्हाळ्यामध्ये. पहाटे पाणी दिलं, तर दिवस उगल्याबरोबर झाडाला वापसा पण येतो आणि सकाळी-सकाळी थंड वेळेमध्ये ते पाणी जमिनीत शोषलं पण जातं. म्हणजे पहाटेच्या सकाळच्या थंड वेळेमध्ये आपण दिलेलं पाणी जमिनीत शोषलं पण जातं आणि तिथं वापसा पण तयार होतो. आणि ज्यावेळेस आपला सूर्य उगवतो, सूर्य उगवल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश पडायला सुरुवात होते, तोपर्यंत तिथं पाणी जमिनीत शोषलं जातं, पाणी पसरलं जातं आणि तिथं दलदल पण राहत नाही. मग तिथं वापसा कंडिशन असते आणि मग तिथं वाफ पण तयार होत नाही आणि आपल्या झाडांवर परिणाम पण होत नाही. आणि तिथं लवकर वापसा असल्यामुळं झाडाला अन्नद्रव्य पण लवकर अपटेक करता येतं. त्याच्यामुळे पाणी देण्याची ही वेळ योग्य आहे आणि ह्या योग्य वेळी आपण जर पाणी दिलं, तर आणि आपण अनेक रोगांना अटकाव पण करू शकतो, रोगराई कमी पण करू शकतो आणि शिवाय झाडांना वापसा मिळाल्यामुळं, अन्नद्रव्य अपटेक करता आल्यामुळं आपल्या फळांची साईज, फळांची क्वालिटी आणि झाडांची ग्रीनरी पण याच्यामुळं चांगली राहू शकते. म्हणजे आपण आपल्या खर्चात पण बचत करू शकतो योग्य पाणी नियोजनामुळं. धन्यवाद.